नमस्कार. आपण ऐकत आहात चैत्राली यमगलिखित लग्नानंतर होईल का प्रेम भाग 19. मुंबईच्या त्या धावपळीच्या रस्त्यावर गौरी रागिनीने सांगितलेल्या पत्त्यावर पोहोचली खरी, पण तिचं मन मात्र मागे त्या पावभाजीच्या टपरीपाशीच अडकलं होतं. मोहितचा तो केविलवाना चेहरा आणि त्याच्या डोळ्यातील पाणी तिला अस्वस्थ करत होतं. पण 50,000चा तो आकडा तिच्या डोळ्यांसमोर नाचत होता. तिला वाटत होतं की एकदा हातात पैसे आले की मोहितचे सगळे उपकार ती फेडून टाकेल आणि मग तोही खुश होईल. दुसरीकडे मोहित त्याच टपरीपाशी सुन्न होऊन उभा होता. तू माझ्यासाठी काहीच नाही आहेस, फक्त एक मित्र जो माझ्या यशाच्या आड येतो. गौरीचे हे शब्द त्याच्या कानात गरम शिश्यासारखे टोचत होते. त्याने आजवर कधीच कोणाकडून कौतुकाची अपेक्षा केली नव्हती, पण गौरीने त्याच्या निस्वार्थ भावनेला अडथळा ठरवावं हे त्याला सहन होत नव्हतं. तो आपल्या बाईकपाशी जाणार इतक्यात त्याच्या खिशातील फोन वाजू लागला. स्क्रीनवर पापाजी असं नाव पाहून त्याने सावरून फोन उचलला. हॅलो पापाजी, त्याने आपला जरा मूड नीट करत म्हटलं. क्या हुआ बेटा, तू इतना उखड़ा उखड़ा क्यों लग रहा है, कुछ बात हुई है क्या? पण त्याचा तो आवाज ऐकून त्याच्या पापाजींना त्याची काळजी वाटायला लागली. त्यांनी चिंतेत विचारलं. नहीं पापाजी, ऐसा कुछ नहीं है. पण त्याने आता त्याला स्वतःला पूर्ण सावरले आणि हसून म्हटले. ऐसी बात है तो अच्छी बात है. ते तरी अजून चिंतेत असतात. पर मोहित बेटा, यहाँ कुछ भी अच्छा नहीं है. तू जल्दी आ जा यहाँ शामली में. ते पुढे जात अगतिक होऊन बोलतात. क्या हुआ है पापाजी, प्लीज़ ठीक से बताओ ना, मुझे अब डर लगने लगा है. तो आता चांगलाच टेन्शनमध्ये आला होता. अम्मी जी कहाँ है, वो ठीक है ना, त्याने घाबरत विचारले. हाँ, अम्मी जी ठीक है, पर तेरी अम्मा को हॉस्पिटल में एडमिट करने को बोल रहे हैं डॉक्टर. प्लीज़ तुम जल्दी आ जाओ ना. ते आता त्याला तिथली परिस्थिती सांगतात. माँ को, उनको क्या हुआ अचानक? तो आता जास्तच घाबरला. कैंसर का पहला स्टेज है, ऐसे डॉक्टर बोल रहे हैं. मुझे कुछ समझ नहीं आ रहा है, तू बस शामली आ जा. ते आता थोडे पॅनिकी झाले होते. ते ऐकून मात्र मोहितच्या पायाखालची जमीनच सरकली. एका बाजूला गौरी, जी एका संकटाच्या दिशेने जात होती, आणि दुसऱ्या बाजूला त्याची आई, जिचा जीव टांगणीला लागला होता. त्याने पुन्हा एकदा गौरीला कॉल करण्याचा प्रयत्न केला, पण तिने फोन रिजेक्ट केला. सॉरी गौरी, मला जावं लागेल. तुझी ही जिद्द तुला कुठे नेऊन ठेवेल माहीत नाही, पण आईसाठी मला निघावं लागेल. मोहितने डोळे पुसले. आपल्या अंधारीच्या फ्लॅटची एक जास्तीची चावी शेजारच्या काकूंकडे दिली आणि तातडीने विमानतळाच्या दिशेने धाव घेतली. त्याला माहीत नव्हतं की तो पुन्हा मुंबईला कधी येईल, आणि जेव्हा येईल तेव्हा गौरी कोणत्या अवस्थेत असेल. तिकडे रागिनी एका निर्जन बाकावर बसून गौरीची वाट पाहत होती. गौरीला लांबून येताना पाहून तिच्या चेहऱ्यावर एक शिकारी स्मितहास्य उमटलं. आलीस तू? मला वाटलंच होतं तू येशील. पण तो तुझा बॉडीगार्ड कुठे आहे? तो मोहित, रागिनीने मुद्दाम उपरोधिकपणे विचारलं. तो नाही आला. आमचं थोडं भांडण झालं, गौरीनं मान खाली घालत म्हटलं. रागिनीला तर हेच हवं होतं. तिने गौरीच्या खांद्यावर हात ठेवला आणि तिला जवळ घेतलं. अगं गौरी, तो मोहित असाच आहे. तुला काय वाटतं, तो तुला मदत का करतो? कारण त्याला तुझी काळजी आहे. छे, त्याला तू हवी आहेस, पण तुझी प्रगती नकोय. त्याला भीती वाटते की जर तुला 50,000ची नोकरी मिळाली तर तू त्याच्या मिंदेखाली राहणार नाहीस. तो तुला फक्त स्वतःच्या उपकारांच्या ओझ्याखाली दबून ठेवू इच्छितो. ती तिला आता मोहितबद्दल भडकवत होती. हो ताई, तो पण मला हेच म्हणत होता की 50,000 म्हणजे फसगत असू शकते. का माहीत नाही, पण गौरीला रागिणीचे शब्द आता खरे वाटू लागले होते. बघितलंस, त्याला तुझं चांगलं झालेलं बघवत नाहीये. अगं मुंबईत कुणी कुणाला फुकट राहू देत नाही. तो उद्या तुझ्याकडे काहीतरी मोठी मागणी करेल, तेव्हा तुला कळेल. त्यापेक्षा बरं झालं तू वेळीच सावध झालीस.
आता तू माझ्या फ्लॅटवर परत चल. हा जॉब मिळेपर्यंत आणि तुला पगार मिळेपर्यंत तू तिथेच राहा. मला तुझे उपकार नको. फक्त तू सुखी राहावी एवढीच माझी इच्छा आहे. रागिणीने इतक्या गोड भाषेत विष कालवलं की गौरी पूर्णपणे त्यात वाहून गेली. ताई, मला आता त्याच्या फ्लॅटवर एक क्षणही राहायचे नाहीये. मला त्याचे उपकार आता नको आहेत. मी आत्ताच जाते आणि माझं सामान घेऊन येते. गौरीच्या मनात आता मोहितबद्दलचा राग अधिकच वाढला होता. नको, तू कशाला जातेस? ती पटकन बोलते. तसं गौरी तिच्याकडे भुवया जुळून पाहायला लागते. अगं म्हणजे मी तुला तिथे सोडते ना. चल, आपण तुझं सामान घेऊयात आणि कायमची तू माझ्याकडे राहा, रागिनी म्हणाली. तसं आता ते ऐकून गौरीच्या चेहऱ्यावर स्माईल आली आणि ती तिच्याबरोबर चालू लागली. त्या दोघी मग बोरवलीच्या फ्लॅटवर पोहोचल्या. गौरीने तावातावाने दार उघडलं. तिला वाटत होते की मोहित तिथे असेल, तिला अडवेल, पुन्हा काळजीचे नाटक करेल. पण घर पूर्णपणे शांत होतं. तो आला असेल इथे असंही वाटत नव्हते. गौरीने मग कपाटातून आपली बॅग काढली. आधी तिने मोहितला एक चिठ्ठी लिहायचं ठरवलं, पण पुन्हा विचार केला की ज्याला आपल्या यशाचा आनंद नाही त्याला कशाला काही सांगायचं. तिने रागाच्या भरात आपलं सगळं सामान भरलं आणि फ्लॅट बाहेर पडली. तिने एकदाही मागे वळून पाहिलं नाही. तिला माहीत नव्हतं की मोहित तिच्या यशाच्या आड येत नव्हता, तर तिला त्या नरकात जाण्यापासून वाचवत होता. रागिनी गौरीला घेऊन आपल्या अंधेरीच्या फ्लॅटवर आली, पण अजूनही घर थोडकं विस्कळीत होतं. पण रागिनीने ते सावरल्याचं नाटक केलं. बस गौरी, आज आराम कर. उद्या तुला त्या पबच्या मालकाला भेटायला जायचंय. त्यांचं नाव अण्णा शेट्टी आहे. खूप कडक माणूस आहे, पण एकदा का त्याचं मन जिंकलंस की तुझे सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह होतील, रागिनीने तिला पाणी देत म्हटलं. ताई, नक्की वेटरचंच काम आहे ना? म्हणजे मला दुसरं काही जमणार नाही. गौरीला थोडी भीती वाटली. अगं हो, फक्त वेटर. तिथले लोक खूप श्रीमंत असतात. ते तुला टिपच एवढी देतील की तुझा पगार त्यापुढे छोटा वाटेल. आणि हो, तिथे जाताना तुला थोडे चांगले कपडे घालावे लागतील. हे तुझे साधे ड्रेस तिथे चालणार नाही. रागिनीने कपाटातून एक शॉर्ट ड्रेस काढला आणि गौरीसमोर धरला. ताई, हे हे मी कसं घालणार? आमच्या गावात असले कपडे घालत नाही. गौरी तो ड्रेस पाहून दचकली. तिने मान खाली घातली. गौरी, हे गाव नाही, ही मुंबई आहे. 50,000 महिना हवा असेल तर थोडे बदल करावेच लागतात. स्वतःला बदलायला शिक, नाहीतर हे शहर तुला चिरडून टाकेल. रागिनीने तिला थोडा आता दमही भरला. गौरीने तो ड्रेस हातात घेतला. तिच्या मनात आता धडधड होत होती. तिला मोहितचे शब्द आठवले. प्रत्येक चकाकणारी गोष्ट सोनं नसते. पण तिने त्या विचाराला झटकून टाकले. मोहितला फक्त मला कमी लेखायचं होतं, म्हणून तो असं बोलत होता, असं स्वतःला समजावत तिनं आरशात स्वतःला पाहिलं. काय होईल जेव्हा गौरी पहिल्यांदा तो ड्रेस घालून पबमध्ये पाऊल ठेवेल? अण्णाभाईची नजर तिच्यावर पडल्यावर तो काय करेल? आणि अग्नीय कारखानेस तिला तिथे शोधून काढू शकेल का? बाकी हा भाग कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. नवीन असाल तर मला फॉलो करायला विसरू नका. धन्यवाद.